एका मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी भर दिवसा रस्त्यावर एका अल्पवयीन मुलाला ठेचून मारलं गेलं. या तर्कजनक प्रकरणामागे एक सराईत गुन्हेगार असावा असं पोलीस तपासातून समोर आलं आहे. नेमकं काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. नाशिक शहरातील कामटवाडी परिसरात 17 वर्षाचा करण उमेश चौरे या अल्पवयीन मुलाचा खून झाला. भर दिवसा स्मशानभूमीत रस्त्यावर त्याला 6 जणांच्या टोळक्याने अडवलं आणि त्याच्या डोक्यावर दगड व फरशीने हल्ला केला. काही क्षणातच तो रक्ताच्या तारोक्यात कोसळला. या प्रकरणात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही हत्या एका सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकरांच्या सूडोयोजनाचा भाग होती. काही महिन्यापूर्वी संत कबीर नगर भागात अरुण बंडी या नावाच्या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणात करणवर संशय होता आणि तो नुकताच बालगृहातून सुटून बाहेर आला होता. पोलिसांनी काही तासातच या खुनात सहभागी असलेल्या 5 आरोपींना अटक केली आहे, ज्यामध्ये 2 अल्पवयीन आरोपी देखील आहेत. हे आरोपी म्हणतात की त्यांनी हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून ही हत्या केली. पोलिसांनी आता पाटणकरच्या दिशेने तपासाचा मोर्चा वळवला आहे. विशेष म्हणजे करणचा भाऊ आकाश याने त्याला शहर सोडण्याचा सल्ला दिला होता, पण करण आपल्या मित्राकडे राहायला जातो. हेच त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं. त्याच्या हालचालीवर नजर ठेवून टोळीने योग्य वेळ साधून त्याचं आयुष्य संपवलं. या खून प्रकरणात अजून किती गुन्हेगार सहभागी आहेत? हर्षद पाटणकरने नेमका काय उद्देश ठेवून ही योजना रचली होती आणि अल्पवयीन आरोपीचं गुन्हेगारीत वाढतं प्रमाण काय दर्शवतं? तुमच्या मते अल्पवयीन मुलाच्या गुन्ह्यात वाढता सहभाग थांबवण्यासाठी समाज आणि प्रशासन काय करू शकतात? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.